महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। एकीकडे शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठमोठी रुग्णालये उभे करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करते, तर ग्रामीण भागात प्राथमिक रुग्णालयाच्या सुसज्ज इमारती उभ्या करून सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातोय। परंतु काही ठिकाणी इमारतीचं अक्षरशः निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचे प्रकार उघडकीस आलेत। यात संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। गेल्या अनेक वर्षापासून चक्क ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीलाच गळती लागल्याने दुर्दशा झाल्याचे खळबळजनक वास्तव समोर आलंय। पठार भागातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या साकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांवरती उपचार केले जातात। काही नागरिक बाह्य रुग्ण व आंतररुग्ण विभागात उपचार घेतात। यासाठी रुग्णालयाची सुसज्ज अशी मुख्य इमारत उभी आहे, मात्र या इमारतीची डागडुजी नियमित करणे आवश्यक असताना याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने अक्षरशः दुर्लक्ष केलंय। विशेषतः इमारतीचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पावसाळ्यात छतामध्ये पाणी झिरपून या इमारतीचे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। यामध्ये काही कक्षांना भेगा पडल्या आहेत, त्यामुळे छताला गळती लागली आहे। छत गळतीमुळे ठिकठिकाणी रूममध्ये अक्षरशः बुरशी निर्माण झाली आहे। काही ठिकाणी छताचे पापुडे देखील कोसळत आहेत, त्यामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। या धक्कादायक प्रकारामुळे अक्षरशः रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने निकृष्ट दर्जाचे काम करून मोठा मलिदा लाटला असल्याचा संशय नागरिक व्यक्त करतायत। विशेष म्हणजे शस्त्रक्रिया गृहाच्या बाहेरील पॅसेजमधील गळतीमुळे काही महिने अक्षरशः शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। काही ठिकाणी भिंतीच्या स्टाईल पडल्याने रुग्णालयाची अक्षरशः दुर्दशा झाली आहे। त्याचबरोबर छतावरील अग्निशमनची 5000 लिटरच्या पाण्याची टाकी फुटलेली आहे। स्लॅबवरील ड्रेनेजचे पाईप खराब झालेत। एवढा गंभीर प्रकार असूनही इमारतीच्या दुरुस्तीबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केलाय, मात्र बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केलंय। या उलट दुरुस्तीच्या पत्राला केराची टोपली दाखवली असल्याचे वास्तव समोर आलंय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथन कारभारामुळे रुग्णालयाच्या इमारतीला धोका निर्माण झाला असून रुग्णांच्या जीविताशी खेळ सुरू आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग आता छत कोसळून जीवितहानी होण्याची वाट पाहतोय का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे। त्यामुळे या इमारतीकडे आता लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिक व्यक्त होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, साकूर। बोला। ग्रामीण रुग्णालय साकूर, तालुका संगमनेर येथील जी मुख्य इमारत आहे तिचा गळतीचा प्रश्न असून त्याच्यामुळे रुग्णसेवा आणि रुग्णांना सेवा देण्यासाठी थोडीसं अडचण निर्माण होत आहे। तर मी एप्रिल 2024 पासून ते जॉईन झाल्यानंतर बांधकाम विभागासाठी किंवा त्या कार्यालयाकडे मी 3 ते 4 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु अद्याप त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। परंतु यावर्षी 2025 एप्रिलमध्ये त्यांना एक पत्र दिलं आहे असता त्यांनी असं सांगितलं आहे की आपलं इस्टिमेट तयार आहे की जर ती गळती दुरुस्ती झाली तर रुग्णांना होणारी गैरसोय आणि जे पावसाळ्यामध्ये आपलं शस्त्रक्रियागृह बंद असतं ते चालू ठेवता येईल आणि त्यामुळे रुग्णांना सेवा देता येईल। तर अशीच विनंती वजा सूचना मी बांधकाम विभाग संगमनेर यांना केलेली आहे की त्वरित यावर्षी तरी जर गळती दुरुस्त झाली तर आपल्याला आरोग्य सेवा पुरवण्यात येईल आणि कुठलीही अडचण राहणार नाही। आणि जो आपल्याला रुग्णांकडनं वारंवार हे होतं की इथे गळती आहे आणि त्यामुळे आरोग्य सेवा पुरवण्यास अडचण निर्माण होते, तर ती दूर होईल। इमारतीत लिकेज कुठं कुठं आहे, कोणत्या कोणत्या स्पॉटला आहे? लिकेज जर म्हटलं तर संपूर्ण जे छत आहे तेच गळते आहे, परंतु जास्तीत जास्त जे मेल आणि फिमेल वॉर्ड आहेत ते आणि शस्त्रक्रियागृहाच्या समोरचा जो पॅसेज आहे ते पूर्ण गळती आहे।
आणि जो जिना आहे व आपल्याला याच्यावर टेरेसवर जाण्यासाठी तिथे आहे. तसेच ज्या ग्रामीण रुग्णालयातल्या ज्या आतील भिंती आहेत त्यांना ज्या टाईल्स लावलेल्या आहेत ते निकृष्ट पूर्वी झाल्यामुळे त्या काही बऱ्याच ठिकाणी गळून पडलेल्या आहेत. त्याच्यामुळे मग ते विद्रूपपणा इमारतीला आलेला आहे. असं काही बाकीच्या राजकीय लोकांकडे अशी काही तुम्ही मागणी नाही केली का बाबा असा विषय आहे, अशी दयनीय अवस्था झालेली आहे रुग्णालयाची? आपले जे ग्रामीण रुग्णालय साकूरकडील जे आपले रुग्ण कल्याण समिती आहे त्याच्यामध्ये मी गेल्या वर्षीच्या 2 मीटिंग सामील झाले, त्याच्यामध्ये विषय मांडलेला आहे. तर त्यांच्या सूचनेनुसारच आपण बांधकाम विभागाला आपण वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे. ह्या गळतीमुळे ऑपरेशन थिएटर सुद्धा 1-2 महिने बंद होतं अशी माहिती आहे, त्याबद्दल काय सांगा? हा, बरोबर आहे. जोरात पाऊस झाल्यानंतर काय होतं, जे शस्त्रक्रियागृह आहे आणि त्याचं जे पॅसेज आहे त्याच्यामध्ये पूर्ण गळती होते. त्याच्यामुळे आपल्याला ते शस्त्रक्रियागृह त्यावेळेस गळती असल्यामुळे ते बंद ठेवावं लागतं आणि जेव्हा चालू करायचं असतं त्यामुळे ते 1 महिना अगोदर पूर्ण आपल्याला स्वच्छता करून नियोजन करून करावं लागतं. त्यामुळे ते पावसाळे ते 3-4 महिने हा प्रॉब्लेम येत आहे. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.